प्रश्न आलेला होता की आर्थिक व्यवहार म्हणजेच काय. तर मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये आर्थिक व्यवहाराला खूप महत्व असतो. म्हणून आर्थिक व्यवहार म्हणजेच ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या 4 घटकांचा समावेश होतो, त्याला आपण आर्थिक व्यवहार असे म्हणतो. आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी हे 4 घटकांचा समावेश होणे गरजेचं आहे. आता कसं काय, पहिलं म्हणजे उत्पादन. एखादी वस्तूचं आपण उत्पादन घेतलं, ओके, त्यानंतर तुमचा भाग येतो साधारण काय, वितरण, म्हणजेच हा जो भाग आहे डिस्ट्रीब्युशन, बरोबर आहे. त्या वस्तूचा वितरण करणे जिथे गरज असेल तिथे, बरोबर आहे. त्यानंतर विनिमय, त्या वस्तूबद्दल काहीतरी मोबदला घेणे, त्याला म्हणतो आपण विनिमय. आणि ती वस्तू जेव्हा उपभोक्ताकडे जाते तेव्हा त्याचा उपभोग घेतला जातो, बरोबर आहे. सो अशा रीतीने हा आर्थिक व्यवहार पूर्ण होतो. म्हणून याच्यामध्ये 4 घटक असणे गरजेचे, बरोबर. उत्पादन, वितरण, बरोबर, त्यानंतर तुमचा विनिमय आणि शेवटचा तुमचा उपभोग. या गोष्टी ज्या असतात महत्वाच्या असतात याच्यामध्ये, समजलं.